श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्धपणे नामधारका पुढे अपूर्व एका पूर्वी रजक कथानका तू ते आपण निरोपिले उपजला तो म्लेंचे अतीत विद्रा नगरी राज्य करीत पुत्र पौत्री नांदत महानंदे परियसा विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी असती देवालये भूमीवरी उपद्रव नेदी तयांसी यांचे घरचे पुरोहित तयारायासी शिकवित आपण हो नम्रेंच जात देवद्विजानंदावे मंदमती द्विजजाती देखा पाषाण पूजा करीती समस्तांते देव म्हणती काष्टवृक्ष पाषाणासी राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरोपिले आम्हासी अणुरेणू तृण काष्ठेशी सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायू रीती आकाशापासाव परियसा आणिक तुम्ही म्हणाल ऐसे पूजिती पाषाण देवा सरिसे सर्वांठाई पूर्ण भासे विश्वात्मा तो एकची एषा परिपुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजांवरी राजा देखा येणे बरी होता तया विदुरा नगरी पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक उद्भवला नाना परीचे वैद्य येती तया स्फोटका लेप करती शमन नोहे कवणे रीती महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाणगा भोनी विचार करती आपलेवनी राजा येईल म्हणून या प्रकट झाली महिमा ख्यात पहावया येती ब्लेंच जात आता राहावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परियसा आले ईश्वर नाम संवत्सरू सिंहराशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोरू यात्रा प्रसंगे जावे आता म्हणती सर्व शिष्यांसी करा आयती वेगेसी येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती राजा यवना झाली मती पूर्वसंस्कारे परियसा स्फोटकाच्या दुःखे राजा अपार कष्टला सहजा नाना परीची औषधे रिजा करिता तया न होय बर्वे विप्र म्हणती रायासी स्थान बर्वे पाप विनाशी जावे तुम्ही सहजेसी विनोदार्थ परियसा एकोनिया विप्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित तेथोन पापविनाशी तीर्थासी समस्तांते रहावुनी एकला गेला तया स्थानी स्नान करिता तच्छणी आला एक यती तेथे राजा देखुनी तयासी नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासी म्हणे उपशमन केवी होय एकोनी तयाचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्मोनिया विप्र उदरी अन्योन्य रहाटतसे आपण असे मदोन्मत सकळ स्त्रियांस विरमत संध्या स्नान केले तक्त अन्य मार्गे रहाटतसे ऐसे असता वर्तमान ब्राह्मण होता वेश्या सदनी तेथे आला एक मुनी ऋषभनामा महायोगी तया देखोनी दोघे जण करती साष्टांगी नमन भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात बैसो घालिती पीठवरे पूजा करती षोडशोपचारे अर्धपाद्य देऊनी पुढारे गंधाक्षदा लाविताती करवूनिया भोजन केले हस्त प्रक्षालन बरवा पलंग आणून देती तया योगियासी तयावरी केले शयन तांबूल देती आणून करती पादसेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले परियसी पिंगला नाम वैश्येसी दोघे पंचत्व पावली पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उदरात तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भपर्येसी राजा समारंभ करीतसे देखो निये तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरला द्वेषमनी सर्प गरळ आणोनी दिले सवतीस नाना यत्नी गरळ भेदिले अतिगहनी
तया राना ज्येष्ठ स्त्रियसी. एषा परिराजपत्नी झाली प्रसूत बहु कष्टेनी. उपसदा बाळा ते तनी सर्वांगी व्रण माता सुतासी. विष व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानशी. दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता. देशोदेशीच्या वैद्यांसी बोलाविती चिकित्सेसी. वेचिती द्रव्य अपारेसी काही केली या नभे बरवे. राजा येऊनी एके दिवशी पाहिले आपले स्त्री सुतासी. देखोनिया महाक्लेशी दुःख करी परियेसा. आता यांसी पहावयासी कंटाळा येतो आम्हासी. बरवे नवे सत्यासी काय करणे म्हणतसे. यांते देखता आम्हासी प्रण लागती देहासी. हे असती महादोषी यांते त्यजू म्हणतसे. राजा म्हणे दूतासी माझे बोल परियसी. नेऊनी आपले स्त्रीपुत्रांसी अरण्यात टाकावी. येणे परी दूतासी राजा सांगे विस्तारेसी. रथ दिधला संजोगेसी घेऊन निघाला झडकरी. रथावरी बैसवोनी घेऊन गेला महाराणी. जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविती परियसा. माता सुत दोघे जण पीडताती महाव्रणे. कष्टती अन्नदकाविण महारण्यवनात. एसी महाअरण्यात राजस्त्री असे हिंडत. पुढे जाता देखिला पंथ गुरे चरती रानात. तयापाशी जाऊन पुसतसे करुणावचनी. गोरक्षकांते विनोनी मागे उदक कुमरकासी. गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी. तेथे उदक बहुवसी अन्नही तुथे मिळेल म्हणून मार्गे दाखविती. हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्ग क्रमिती. गेली तया ग्रामासी म्हणे येथे कवण राजा. संतोषी दिसती समस्त प्रजा. एकोणी सांगती वैश्यराजा महाधनिक पुण्यवंत. याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर. तू ते रक्षिल अपार म्हणून सांगती तियेसी. इतुकिया अवसरी तया वैश्याची अखरी. दासी होती मनोहरी तीही आली ते जवळी. येऊनी पुसेती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात. आपल्या स्वामीचे सांगत आद्यंत विस्तारेसी. देखोनी या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत. नेली आपल्या मंदिरात दिधले एक गृहतिसी. पुसोनिया वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत. दिल्हे अन्न वस्त्र बहुत नित्यतिसी रक्षतसे. वर्तता ऐसे एके दिवशी प्राण गेला कुमार कासी. प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परियसा. मूर्छा येऊनी ते क्षणी राजपत्नी पडे धरणी. आपले पूर्व आठवणी महाशोक करीतसे. नाना परी दुःख करिता ऋषभ योनी आला त्वरिता. पूर्वजन्मीच्या उपकारार्थ पातला येथे महाज्ञानी. योगी आते देखोनी वंदिता झाला तो वाणी. अर्धपाद्य देवोनी पूजा केली उपचारे. तया समय योगीश्वर उसे कवण दीर्घस्वर. शोक करीतसे अपार कवण असे म्हणतसे. सविस्तरे वाणी योगी आते सांगता झाला वृत्तांत. योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीके. म्हणी योगी तियेसी मूढपणे दुःख करशी. कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांगमद. भूते पाचा ठाई मिळून जाता शून्य पाही. दुःख करिता अवकाश नाही वाया क वो दुःख करिसी. तीन गुण पासाव उपजती मनुष्य स्वभाव. सत्वगुण असे देव रजोगुणे मनुष्य जाण. तामसी तोची राक्षस जैसा का गुण वसे. तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नव्हेची. ऐसे एकोणी राजपत्नी करी योगी असे विनंती. आपणासी झाली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊन आले. माता पिता बंधुजना सोडून आले मी राना. पुत्र होता माझा प्राण बरवसा मज तयाचा. तया झाली ऐशी गती वाचोनी आपण काय प्रीती. मरण भावे मन निश्चिती म्हणून चरणी लागली. ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजे योगिया मनी. पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तैवळी. भस्म काढून तैवळी लाविले प्रेताचे कपाळी. घालिता त्याचे मुखकमळी प्राण आला परियेसा. बाळक बैसले उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी. माता सूत दोघे जणी व्रण गेले तत्काळी. राजपत्नी पुत्रासहित करी योगियास दंडवत. ऋषभ योगी कृपावंत आणिक भस्म प्रोक्षतसे. तात्काळिक दोघे जणांसी शरीर झाले सूर्यसंकाशी. शोभायमान दिसेती कैसी दिव्य देह उभयवर्ग. प्रसन्न झाला योगेश्वरू तये वेळी दिधावरू. तुम्हा नव्हे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव.
ऐसा प्रसन्न होबोनी योगी गेला तत्क्षणी एक राया एकोमने सत्पुरुषाचे सन्निधान ऐसे राजा एकोनी नमन करी तय क्षणी विनवी तसे कर जोडोनी कोठे असे सत्पुरुष एकोनी रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तिरी गाण गाभून ऐसे तेथे परमपुरुष तयापाशी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बर्वे एको निराजा भावे निघता झाला तेवढी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगा पुरासी ग्रामी पुछे सकडिकांसी येथे एक तापसी रूप धरी संन्यासी कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती तयासी राजा कोपला बहुअसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणतसे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असती निक अमरजा संगमी माध्यान्निक करुणी ग्रामी येताती ऐसे एकोनी ब्लेंच देखा समस्त वर्जुनी आपण एका बैसोनिका आंदोलिका गेला तया स्थानासी दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चालले म्लेंच परियसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा राहे श्री गुरु म्हणती तयासी कार्य रजगा कोठे अससी बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊन या ऐसे वचन एकोनी म्लेंच झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगी नमन राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षले आम्हासी झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मद राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणांसी व्यथा होत असे प्रयासी कृपादृष्टीने पहावे ऐसे वचन ऐकोन श्री गुरु कृती हास्य वदन स्फोटक नाही दाखवी म्हणून उसता ती यवनासी राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासरसी विस्मय करतसे मानसी पुनरपिचरणी माथा ठेवी राजा म्हणे स्वामी यासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलो मी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखिले नयनी झालो पूर्ण अंतःकरणी आता असे एकमनी ऐश्वर्य माझे अवलोकावे पूर्व माझा जन्मरजग स्वामी वचने राज्य विशेष पावोनी देखले नाना सुख पुढे एक म्लेंच जाती श्री गुरुमनी विचारती पुढे होणार असे गती कलियुगी असे दुर्जनियाती गौप्य असता पुढे बरवे सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरवसी येथोनिया गौप्य व्हावे ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी राजा आपले सुखासनी बैसवी प्रीती करुनिया पादुका घेतल्या आपले करी सांगात येत असे चरणचारी श्री गुरु म्हणती आरोहण अगरी लोकनिंदा तुझ करती श्री गुरु निरोगिती यवनासी आरोहण करी वारुवेसी दूरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडू पाप विनाश तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणे निरायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुश्चत्वारिंचत क्रोश देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थिनिका अवलोकित से श्री गुरुसी विस्मय करी अतिमानसी येऊनी लागी चरणासी विनवित असे भक्तीसी गृहाप्रती यावी म्हणतसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधविले समारंभ करी नगरात बैसवोनिया बालकीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगरलोक आरत्या म्हणती ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करती सकडिका महदाश्चर्य म्हणताती ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखा पायघडी आंतुरती नाना परीची दिव्यांबरे मार्गी अंतुरती पवित्रे वाजती भेरी वाजंत्रे राजगृहा पातले महासिंहासनस्थानी शृंगार केला अतिघनी जगद्गुरु ते नेओनी सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळ होते परियसा राजा विनवी स्वामी यासी अंतर पडले चरणांसी राज्य केले बहुअसी आता द्यावी चरणसेवा ऐसे एकोणी श्री गुरु म्हणती आमचे भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करती तुआ यावे भेटीसी ऐसा निरुपदेवनी श्री गुरु निघाले देतोनी राजा विनवी चरण धरुणी ज्ञानमजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणत आपण निघाले त्वरित
गेले गौतमी यात्रेसी. स्नान करोनी गौतमीसी आले गाणगापुरासी. आनंद झाला समस्तांसी श्री गुरुचरण दर्शने. समस्त शिष्यांते बोलाविती श्रीगुरु त्यांची निरोपिती. प्रकट झाली बहुख्याती आता रहावे गौप्यामी. यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता परियसी. प्रकट बोल हाची स्वभावेसी गौप्य रूपे राहू येथेची. स्नान आमुचे गाणगापुर येथोनी नवाचो निर्धार. लौकिक मते अवधारा बोल करीतो शिशल्ययात्रा. ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ. सिद्ध सांगे नामधारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे. लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्रीशैल्यासी. कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन ऐश्वर्यावलोकनम नाम पंचसप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.